हो केला 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 परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका व मंदाताई यांना साष्टांग वंदन करते. परम आदरणीय सुधीर काकांना साष्टांग वंदन करते. आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. श्रोते आपल्याला साष्टांग नमस्कार करते. वैतथ्य प्रकरण चालू आहे आणि या वैतथ्य प्रकरणामध्ये नेमका कशावर प्रकाश टाकलाय, कशाची थीम आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. फोकस कशावर आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. म्हणून स्वप्नातले पदार्थ ज्याप्रमाणे मिथ्या असतात तितकेच जागृतीतले पदार्थ सुद्धा मिथ्या असतात, ही या प्रकरणाची थीम आहे. आणि थीम प्रमाणे अभ्यास मला करावा लागतो. या थीमलाच आपण सूत्र असं म्हणतो. म्हणून सूत्री राहुनी खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयतन, याला आपण सूत्र असं म्हणतो. आणि ही सूत्र आम्ही हातामध्ये घेऊन या वैतथ्य प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. म्हणून मला परमार्थात काय पाहिजे यापेक्षा मला परमार्थ काय देतोय हे महत्वाचं आहे. मग परमार्थ काय देतो, तर परमार्थ मला मोक्षच देतो. मोक्ष म्हणजे काय, तर मोक्ष म्हणजे जीवन मुक्त अवस्था म्हणजे मोक्ष. आता मानवी जीवन हे 3 अवस्थांनी व्यापलंय आणि ह्या 3 अवस्थांच्या सत्यत्वामधून अलिप्तता घेणे. 3 अवस्था आम्हाला सत्य वाटतात म्हणून त्या सत्यत्वामधून अलिप्तपणे आम्ही राहणे, ह्याला काय म्हणतात, जीवनमुक्त असं म्हणतात. म्हणून जागृतीला सत्यत्व देणे हा आमचा मानवी स्वभाव आहे, ही प्रापंचिक वृत्ती आहे. पण परमार्थाने जागृतीला सुद्धा मिथ्यत्वाचा दर्जा दिलेला आहे. जागृती मिथ्या आहे हे आम्हाला पटवून द्यायचंय. त्यासाठी जागृती मिथ्या हे पटवून देण्यासाठी स्वप्नावस्थेपासून सुरुवात केलेली आहे. आम्हाला एकदम जागृती मिथ्या आहे हे कळत नाही. जसं बालबुद्धीला एकदम गोड पदार्थ दिला, पक्वान्न दिलं तर ते कळत नाही. तो पदार्थ गोड म्हणून तो कधी स्वीकारत नाही. पण त्याला आधी गोडी साखरेची सांगावी लागते, त्याला साखर दाखवावी लागते आणि मग तो पदार्थ गोड म्हणून स्वीकारतो. अगदी त्याप्रमाणे आधी आम्हाला स्वप्न हे मिथ्या आहे, स्वप्न कसं खोटं आहे हे आधी आम्हाला समजावून सांगावं लागतं. आणि अगदी त्याप्रमाणे जागृती मिथ्या आहे, मग आम्हाला हे पटतं. आणि त्यासाठी म्हणून या प्रकरणाचा अभ्यास म्हणून फोकस अशा पद्धतीने करायचा. मग हे स्वप्न मिथ्या का बरं आहे हे आधी याचे कारण आम्हाला आचार्यांनी सांगितलेले आहे की स्वप्नातील पदार्थ हे शरीराच्या आत असतात. त्या पदार्थांना व्यावहारिक सत्ता नसते. डोळे बंद असतात, बाकी सगळं आमचं शरीर कसं असतं, अजिबात ऍक्टिव्ह नसतो, तरी सुद्धा आम्ही सगळे व्यवहार बघत असतो स्वप्नामध्ये. याचाच अर्थ की त्या व्यवहारांना जे आम्ही स्वप्नात बघत असतो त्याला अजिबात व्यावहारिक सत्ता नसते. आणि व्यावहारिक स्वप्नात पाहिलेले दृश्य शरीराच्या बाहेर उपलब्ध असतच असं नाही. उदाहरणार्थ लाल टोपी घातलेला हत्ती बाहेर सापडेल का आपल्याला, नाही. म्हणून स्वप्नातले पदार्थ हे मिथ्या आहे हे आम्ही पटवून घ्यायचं. कारण जी आहे ती कारण आम्ही नीट पटवून घ्यायची. म्हणून आधी जरी आपल्याला माहिती आहे की स्वप्न हे मिथ्या आहे तरी पण ते कारणांसकट मिथ्यत्व त्याचं आम्ही पटवून घ्यायचं. कारणांसकट फार महत्वाचं आहे. म्हणून कारणशास्त्रीय कारणांसकटच आम्ही ते पटवून घ्यावं. पण स्वप्नातील पदार्थ हे सूक्ष्म जागेमध्ये असतात. आपण सांगितलंय का ते नाडी, सूक्ष्म नाडी, पुरी नाडी असते, त्या नाडीमध्ये स्वप्न तो तेजस असतो, तो उपभोगत असतो सगळा स्वप्नामधला आनंद, स्वप्नावस्था.
आणि ती सूक्ष्म जागेमध्ये दिसते. एवढं मोठं अफाट विश्व, एवढ्या मोठ्या सूक्ष्म जागेमध्ये मावेल का हो? आता तर्काच्या साह्याने हे पटवून घ्यायचं. आणि म्हणून सूक्ष्म जागेमध्ये ते असतं, हे आम्हाला पटलं पाहिजे. अंतस्थ आणि बाहेरचे सगळे पदार्थ या नाडीमध्ये मावू शकत नाही. म्हणून स्वप्नातले जे पदार्थ असतात ते आम्हाला कसे कळतात? स्वप्नातले पदार्थ जे कळतात ते आत्म्यामुळे कळतात, आत्म्याच्या सत्तेवर कळतात. आणि तो आत्मा मी आहे हे पटलं पाहिजे. तो आत्मा मी आहे हे पटलं पाहिजे. स्वप्नातले पदार्थ अल्पकाळ असतात म्हणून ते मिथ्या असतात. स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये नसतात म्हणून ते मिथ्या असतात. म्हणून स्वप्न मिथ्या आहे, ते जागृतीमध्ये नसतात. स्वप्नामध्ये जर का मी पंतप्रधानांशी बोलत असेल तर पंतप्रधानांना नाही माहित की मी त्यांच्याशी बोलते. सकाळी विचारून जर विचारलं ते म्हणून तुम्ही कोण? म्हणून स्वप्न हे मिथ्या आहे. अगदी त्याचप्रमाणे संसार हाची दीर्घ स्वप्न. लोभे वोसणाती जन, समर्थ म्हणतात माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे. हे आम्हाला त्यातलं जागृतीमधलं सत्यत्व काढून टाकण्यासाठी, त्याला स्वप्नवत दर्जा देण्यासाठी वैद्यत्व प्रकरण मदत करणार आहे. पुढचा भाग अधिकारवाणी मधून आपण श्रवण करू. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीर दाभा, पीतांबरा धरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदावर नतमस्तक होतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप आपल्या चरणांना नमस्कार करतो. विषयाला प्रारंभ करतो. अभ्यास आपण नेहमी मिळून करतो, त्यामुळे प्रारंभ सुद्धा मिळूनच होईल आणि तोही शांती पाठाने.
कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी. जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. सुंदर विषयाला सुरुवात झाली आहे आणि काल तर प्रश्नोत्तरांनी सगळेजण अत्यंत प्रभावित झाले आहेत. आणि या प्रभावाचं जर काही कारण असेल तर ते माझं सांगणं नसून आचार्यांची वाणी आहे, आचार्यांची मांडणी आहे. वादामध्ये ज्यांनी सगळं पादाक्रांत केलं त्या आचार्यांची मांडणी एवढीच मधुर असते. आणि म्हणून काल आपण निष्कर्षावर आलो होतो की स्वप्नामध्ये जे पदार्थ आपल्याला दिसतात ते जितके मिथ्या असतात तेवढेच जागृतीतले पदार्थ मिथ्या असतात. तुम्ही म्हणाल की मग आधीच का नाही सांगितलं जागृतीचे पदार्थ मिथ्या असतात? स्वप्नातल्या पदार्थां जसे मिथ्या असतात तसे जागृतीचे पदार्थ मिथ्या असतात असं सांगण्याची गरज काय? आम्हा दोघांना पण हाच प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर हे होतं की स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या असतात हा आमचा दृढ निश्चय असतो आणि जागृतीतले पदार्थ सत्यच वाटतात हाही आमचा दृढ निश्चय असतो. त्यामुळे आम्ही स्वप्नाला खोटं समजतो आणि जागृतीला खरं समजतो आणि सगळी गडबड इथून सुरुवात होते. मग आता स्वप्नाला जर आम्ही खोटं समजतोय, मिथ्या समजतोय, तर पहिल्यांदा स्वप्नाचा दृष्टांत द्यायचा आणि तद्वत जागृती आहे असं समजायचं. काल आपण बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली की स्वप्न दिसत नसून कळतं आणि जागृती दिसते सुद्धा आणि कळते सुद्धा. आता बोलताना थोडस आपल्या समजण्यासाठी सुविधा व्हावी म्हणून एक शब्द वापरतो आणि त्या सुधारणेसह बोलतो. स्वप्नात भासून कळतं आणि जागृतीत दिसून कळतं. मान्य आहे सगळ्यांना? स्वप्नात भास होतो आणि कळतं, जागृतीमध्ये दिसतं आणि कळतं. मान्य? दिसणं जे सूर्याच्या प्रकाशात, सूर्याच्या टप्प्यामध्ये, या दोन गोष्टींची, तीन गोष्टींची गरज आहे दिसण्यात. एक सूर्याचा प्रकाश लागतो, एक डोळ्याचा टप्पा लागतो आणि तिसरी गोष्ट काय लागते दिसण्याकरता? डोळे उघडे पाहिजे. वृत्ती. अगदी बरोबर. डोळे उघडे पाहिजे, दृष्टीच्या टप्प्यात पाहिजे आणि प्रकाश पाहिजे. या तीन गोष्टी लागतात त्यावेळेला. आणि स्वप्नामध्ये या तीन गोष्टी नसतात, त्याच्यामुळे भासतं. स्वप्नात भासलेलं कळतं आणि जागृतीमध्ये दिसलेलं कळतं. आता असे शब्द प्रयोग केले की कुठे कन्फ्युजन होणार नाही म्हणून आज सकाळी अभ्यास करताना मनात विचार आला की आता आपण असं बोलायचं, स्वप्नात भासलेलं कळतं म्हणायचं, दिसलेलं कळतं नाही म्हणायचं, आणि जागृतीत दिसलेलं कळतं म्हणायचं. पण स्वप्न आणि जागृतीतले पदार्थ मिथ्या आहे हे आचार्यांचा काय आहे? सिद्धांत पक्ष आहे. त्यांना म्हणायचं की दोन्ही मिथ्या आहे, कारण सिद्धांत काय आहे? ब्रह्मसत्य. सिद्धांत पक्षाची ही दुसरी बाजू आहे. पहिली बाजू ब्रह्मसत्यम आहे आणि दुसरी बाजू जगन मिथ्या आहे. आता जगामध्ये जागृतीही आली आणि स्वप्न पण आलं, आणि म्हणून त्याचं आता आज स्पष्टीकरण आहे की जागृती मिथ्या कशी.
एवढ्या सगळ्या जणांना जो प्रश्न पडलेला आहे तो प्रश्नच कालचे 4 मुद्दे फक्त एकेका वाक्यात सांगतो आणि पुढे चालतो. की स्वप्नामध्ये पदार्थ आत असतो, बाहेर दिसणारा हत्ती आणि पर्वतही आतच असतो आणि सुख दुःखही आतच असतं. दुसरं संवृतत्वात स्वप्नाचे पदार्थ संकुचित स्थानात असतात, पुरीतच नाडीमध्ये असतात. वासनेच्या सूक्ष्म रूपामध्ये स्वप्नस्थ पदार्थ असतात. दुसरा काल अल्पसा असतो, अल्प काळामध्ये स्वप्न असतं आणि जाग झाल्यानंतर स्वप्नस्थ पदार्थ आजूबाजूला नसतात. या 4 निष्कर्षावर आपण आलो आणि आज 4थ्या नंबरची कारिका आपण बघतो आहे. अंतस्थानात तु भेदानाम तस्मात जागरिते स्मृतम यथा तत्र तथा स्वप्ने समृतत्वेन भिद्यते. स्वप्नाप्रमाणे जागृतीतला पदार्थ सुद्धा मिथ्या आहे. त्याबद्दल पहाडाच्या आत जशी वस्तू दबलेली असते तसं स्वप्न आणि जागृती यांच्यामध्ये थोडासा भेद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता जर स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आहे असं आपण म्हटलं तर स्वप्नस्थ पदार्थांप्रमाणे जागृतीतला पदार्थ मिथ्या आहे असं आपण म्हटलं तर स्वप्नामध्ये जशी आमची आसक्ती नसते तशी जागृतीत सुद्धा आसक्ती नसावी. काय विषय सुरू आहे? नाही तर मग जागृती स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे समजलं बरं का? तुम्ही सांगितलं ते तसं नाही. जागृतीतले पदार्थ स्वप्नातल्या पदार्थां इतकेच मिथ्या आहे हे जर कळलं तर आपली जागृतीमध्ये भावनिक गुंतवणूक आणि बौद्धिक गुंतवणूक असता कामा नये. हे घरात सांगायचं नसतं. नाही तर माझी गुंतवणूक नाही घरामध्ये, भावनिकही नाही आणि बौद्धिकही नाही. तुम्हाला उत्तर मिळेल उद्यापासून चहा आणि जेवण बाहेर करा, चला. अशी वेळ येता कामा नये. म्हणून काय काय काळजी घ्यायची आम्हाला? ह्या गोष्टी व्यक्त करायच्या नाही, फक्त जगायच्या. आमची भावनिक गुंतवणूक आणि बौद्धिक गुंतवणूक ही घरामध्ये नसावी एवढाच एक भाग आहे आणि या भागामुळे परमार्थ साधल्या जाणार आहे. मग आता भावनिक गुंतवणूक कशी असते? कधी आपुलकीची असते, कधी जपणुकीची असते, कधी काळजी केल्याची असते, कधी याच्या विरुद्ध असते. म्हणजे एक आपुलकी प्रेम आणि याच्या विरुद्ध काय असतं? बौद्धिक भावनिक जपणूक याच्या विरुद्ध कोणती असते? द्वेष, तिरस्कार, मत्सर, घृणा, वैर. ती पण गुंतवणूकच आहे बरं का अंतःकरणाची, जगतामध्ये आणि देहामध्ये गुंतवणूकच आहे. म्हणून कुणावर ममत्व, आपुलकी जशी करू नये तसं वैर, घृणा, तिरस्कार सुद्धा करू नये. अति काळजी सुद्धा वाईट असते. काही शिष्यांना तुम्ही साधना केली का विचारलं की भीती वाटते, त्यामुळे ते दूर राहतात गुरूंपासून. आता हे शिकायला मिळालं की हे पण विचारू नये. तुम्हाला जे करायचं ते करा, मी चांगला रस्ता दिलाय, आता चालणं तुमच्यावर आहे. वैर, तिरस्कार, घृणा, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी सुद्धा गुंतवणूक आहे आणि ही सगळ्याच्या सगळं गुंतवणूक मिथ्या जगतामध्ये आहे, मिथ्या जागृतीमध्ये आहे, मिथ्या व्यवहारामध्ये आहे.
आणि ही गुंतवणूक असण्याचं कारण नाही, हे आम्हाला शिकलं पाहिजे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. तर पटलं का की नाही पटलं? आपला विचार चाललाय स्वप्नातले पदार्थ जेवढे मिथ्या तेवढेच जागृतीतले पदार्थ मिथ्या. मग आता स्वप्नातले पदार्थ स्वप्न पडण्यापूर्वी, आता मुद्दे सुरू झाले हा स्पष्टीकरणाचे. स्वप्नातलं पदार्थ स्वप्न पडण्यापूर्वी होता का आणि स्वप्न संपल्यानंतर राहील का? या दोन्हीचं उत्तर नाही असं आहे. काल मला दोनही निष्णात वकिलांनी उत्तर दिली आहेत. आज वकील नसलेल्यांनी सांगितलं तर जास्त बरं. जागृतीतले पदार्थ स्वप्नातले पदार्थ यांची तुलना सुरू आहे. स्वप्नातले पदार्थ स्वप्न करण्यापूर्वी, दिसण्यापूर्वी होते का आणि स्वप्न संपल्यानंतर आहेत का? याचं उत्तर नाही असं आहे. मग आता जागृतीतले पदार्थ सुद्धा आधी नव्हते आणि नंतर असणार नाही. आता हे किती जणांना पटतंय मला माहिती नाही, पण याचं उदाहरण दिलं की पटणार. तुमच्या समोर मी घड्याळ ठेवतो. ही घड्याळ कारखान्यामध्ये बनण्यापूर्वी होती का? याचं उत्तर नाही असं आहे. ती नष्ट झाल्यानंतर राहील का? याचं उत्तर नाही असं आहे. कारखान्यात घड्याळीचं प्रोडक्शन होण्यापूर्वी घड्याळ नव्हती. ही घड्याळ संपल्यानंतर घड्याळ राहणार नाही. थोडस आपल्यापुरता विचार करू. ही घड्याळ मी विकत घेण्यापूर्वी नव्हती माझ्या दृष्टीने, आणि ही घड्याळ हरवल्यानंतर किंवा चोरी गेल्यानंतर माझ्या दृष्टीने नाही. म्हणजे जागृतीतला पदार्थ पूर्वीही नसतो आणि नंतरही नसतो. स्वप्नस्थ पदार्थ सुद्धा पूर्वीही नसतो आणि नंतरही नसतो. म्हणून जागृतीतला पदार्थ आणि स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आहे, आहे आणि आहे. पटलं की नाही पटलं? कोणी एकाने सांगा. पटलं 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 काका, पटलं. हा, बरं वाटलं मला राजेंद्र, छान वाटलं दिलं तर. त्या आधी पटलं म्हणणारे वकील होते म्हणून म्हटलं आज बाकीच्यांना पटावं. काका मी विचारतो प्रश्न. मी विचारू का? हो विचार. आपण ह्या वस्तूंचा विचार करतो अवस्थेच्या संदर्भात. त्या अवस्थेपुरते ती वस्तू आहे ती आपण स्वीकारतो. त्याच्यामुळे त्या अवस्थेत पर्यंत त्याचा विचार करायला जर गेलो तर ती वस्तू आहे ही सत्य वाटते आपल्याला, पण प्रत्यक्षात सत्य नाही असं आपण विचार करायला पाहिजे. नाही, याच्यासाठी 6वी कारिका आहे आणि 6वी कारिका आहे त्याच्यात याचं सगळं स्पष्टीकरण आहे, डिटेल. शंकराचार्यांचंच बोलणं आहे हो, याच्यात काही त्यांनी ठेवलंच नाही. कारिका सांगून देतो. आदावंते जयन्नास्ति वर्तमाने तथा वितथै सदृशः संतो वितथा इव लक्षिताः. आधी आहे, आधी नाही आणि नंतरही नाही, तर ती वर्तमानात आहे हा भ्रम असतो. ठीक आहे मी श्लोक आहे, उभयोरपि दृष्टोन्त्व स्वनयाः तत्वदर्शिभिः. उभयोरपि दृष्टोन्त्व स्वनयोस्तत्वदर्शिभिः म्हणजे नासते विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. आणि मध्ये जी असते त्याला प्रतीती मात्र सत्तावान असं म्हणतात. 6व्या कारिकेमध्ये याचं सविस्तर वर्णन आहे. आता आपण 4थ्या कारिकेला प्रारंभ करतो आहे. विनोदजी, 6व्या कारिकेत आणखीन डिटेल्स आहे सगळं. आपला विषय आहे जागृतीतला पदार्थ उत्पत्तीपूर्वी नव्हता, नाशानंतरही नसतो
स्वप्नातला पदार्थही उत्पत्तीपूर्वी नव्हता, नाशानंतरही नसतो. म्हणजे जागृती आणि स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आहेत, नश्वर आहेत. आता स्वप्नातला पदार्थ हा 2 मिनिटाचा खेळ आहे आणि जागृतीतला पदार्थ अनेक काळ चालतो, पण तरीही तो खेळच आहे आणि खेळ हा लाईटली घेतला पाहिजे. म्हणून माझा संसार हा एक काय आहे, अल्पसा खेळ आहे आणि तो मला लाईटली घेता आला पाहिजे. 2 प्रकारच्या माया आहेत. एकाला म्हणतात ईश्वर रचित माया, म्हणजे त्याला ईश रचित माया असं म्हणतात. लक्षात आलं? आणि दुसऱ्या मायेला जीव रचित माया असं म्हणतात. ईश्वर रचित माया स्पष्ट आहे. कैरी उन्हाळ्याच्या आधी झालेली नाही आणि कैरी पावसाळ्यानंतर शिल्लक राहत नाही. म्हणजे ईश्वर रचित मायेमध्ये कैरी नावाचा पदार्थ ईश्वर जेव्हा निर्माण करतो तेव्हा असतो, बाकी वेळ नसतो. ईश्वर रचित माया झाली. आता जीव रचित माया. जीव रचित माया कशी आहे? कैरीचे केले तुकडे आणि त्या तुकड्याचा लोणचं केलं आणि साखर आंबा केला. आता हे लोणचं वर्षभर चालतं. कैरीचा सीझन नसतानाही घरात कैरीचं लोणचं असतं, घरात कैरीचा साखर आंबा असतो. याला म्हणतात जीव रचित माया. ईश्वर रचित माया आणि जीव रचित माया या 2 मध्ये फरक आहे. ईश्वराला जोपर्यंत त्याची वस्तू ठेवायची असते तोपर्यंत तो ती ठेवतो आणि नंतर ती हलवून टाकतो. जीवाला जोपर्यंत ठेवायची आहे तोपर्यंत ठेवतो, नंतर तो ठेवू शकत नसल्यामुळे ती जाते. आपलं लोणचं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष काय जे काळ आपण ठेवता येईल तेवढं राहतं, पण त्यानंतर राहत नाही. कारण व्हिनेगार वगैरे टाकलं तर जास्त काळ ते राहत. आजकाल टाकतात व्हिनेगार वगैरे, पण घरगुती लोणच्यात व्हिनेगार वापरत नाहीत. त्याच्यामुळे घरगुती लोणचं वर्षभर चालतं. पुढच्या पुन्हा सीझन मध्ये आपण ते राहतो. याला जीवरचित माया असं म्हणतात. आता जीवरचित माया मिथ्या आहे हे आम्हाला पटतं, पण जगत मिथ्या आहे, ईश्वर रचित माया मिथ्या आहे हे आम्हाला पटत नाही. आता पहिले जीवरचित माया आणि ईश्वर रचित माया यासाठी पुन्हा थोडंसं स्पष्टीकरण देतो. ते स्पष्टीकरण असं आहे की आपण घरामध्ये सिरियल पाहत असतो टीव्हीवर. आता टीव्हीवर सिरियल पाहत असताना त्या सिरियल मधलं कुटुंब एकत्र बसून त्यांच्या घरात टीव्ही पाहत असतं. आपण टीव्हीवर सिरियल पाहत असतो. सिरियल मधलं कुटुंब घरात बसून, कुटुंब टीव्ही मधलं त्यांच्या टीव्हीवर कार्यक्रम बघत असतं. म्हणजे टीव्ही. आता हा मोठा टीव्ही ईश्वर रचित माया समजा आणि त्याच्या आतमधला टीव्ही हा जीवरचित माया समजा. आता जीवरचित माया जेवढी मिथ्या आहे तेवढीच ईश्वर रचित माया सुद्धा मिथ्या आहे. कारण त्या कुटुंब टीव्ही पाहताना जेव्हा दाखवतात तेव्हा ते 1 मिनिट 2 मिनिट साठी दाखवतात. एखादी बातमी त्याच्यावर दिसून जाते, गाणं वगैरे दिसून जातं आणि चालतं. पण सिरियल जी दाखवतात ती अर्धा तास चालते आणि सिरियल मधला जो टीव्ही आहे आतमधला कुटुंब बघत असलेला तो 1 मिनिट 2 मिनिट दाखवतात, नंतर बाकीच्या घटना दाखवतात. तशी जीवरचित माया ही अल्पकाळ आहे, स्वप्नवत. आणि ईश्वर रचित माया म्हणजे हे जे जग आहे हे लाखो वर्षाचं आहे. पण
आधी नाही आणि नंतर सुद्धा नाही म्हणून मिथ्या आहे. टीव्हीच्या आतमधला टीव्ही आधी नव्हता आणि नंतरही नाही म्हणून मिथ्या आहे. आणि आपण सुरू केलेला टीव्हीतली सिरियल अर्धा तासापूर्वी नव्हती आणि अर्धा तासानंतर नाही म्हणून मिथ्या आहे. म्हणून ईश्वर रचित माया आणि जीव रचित माया दोनही मिथ्या आहेत. स्वप्न आणि जागृती दोनही मिथ्या आहेत, मिथ्या आहेत, मिथ्या आहेत. बोला, पटलं का? विनोदजी भागवत डॉक्टर साहेब बोला. थोडासा तो कन्सेप्ट तो आहे ती थोडस मग कारिकाचं स्पष्टीकरण करायला गेल्यानंतर आणखीन सुरू होणार. हो 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 काका जन्माचं हो हो अनेक जन्मांचं जागृतीशी तादात्म्य आहे, म्हणजे आसक्ती आहे ना. हो माझा मुलगा, माझं घर, माझा पैसा, माझं शरीर, माझे नातलग हे आजचं नाही आहे, हे अनेक जन्मांचं आहे. त्यामुळे हे लवकर पुसल्या जात नाही. आणि म्हणून चौथ्या कारिकेपासून आचार्य सांगतात की दृश्य पदार्थांचं मिथ्यात्व आता ते सिद्ध करतात. स्वप्नस्थ पदार्थांचं मिथ्यात्व सांगून झालं, ते समजलं या सगळ्यांना. आता दृश्य पदार्थातलं मिथ्यात्व समजावून सांगतात आहे. त्यासाठी चौथी कारिका इथे प्रारंभ केली आहे. अंतस्थानात तु भेदानाम तस्मात् जागरिते स्मृतम यथा तत्र तथा स्वप्ने संवृत्तत्वेन भिद्यते. चौथ्या नंबरची कारिका. ते म्हणतात की स्वप्न नावाची जी गोष्ट आहे, ही स्वप्न नावाची गोष्ट आणि जागृती नावाची गोष्ट ह्यात साधर्म्य आहे. काय म्हटलं? सारखे आहेत. आता हा धक्का देणारा भाग आहे, पण शंकराचार्यांनी मांडला. शंकराचार्य निखालस मुद्देसूद मांडतात. काय सारखं आहे? तर ते म्हणतात स्वप्न आणि जागृती दोनही दृश्यत्व आहे. म्हणजे दोनही मध्ये काय आहे? वस्तू दिसतात, म्हणजे दोन मधलं समानत्व दिसणं हे आहे. स्वप्नात सुद्धा वस्तू दिसते म्हणजे भासते, जागृतीत सुद्धा वस्तू दिसते म्हणजे भासतेच. मी आज सुरुवातीला सांगितलं होतं, स्वप्नात भासते म्हणा, जागृतीत दिसते म्हणा. आता आचार्य सांगतात स्वप्नातही भासते आणि जागृतीत दिसते नव्हे, भासते. कारण ती जन्मापूर्वी नव्हती वस्तू आणि संपल्यानंतर नाही, जी आधी नाही आणि शेवटी पण नाही. ती दिसते म्हणण्याला अर्थ नाही, ती प्रतीती मात्र सत्तावान आहे म्हणून ती भासतेच. म्हणून स्वप्न आणि जागृती दोन्ही मध्ये दिसणं समान आहे, दृश्यत्व समान आहे. मग आता जे दृश्यत्व आहे ते मिथ्या आहे. हे जर आमच्या लक्षात आलं, याला अद्वैताचा विचार म्हणतात. अद्वैताचा विचार एक एक पुसून शेवटी फक्त तत्व शिल्लक ठेवतो. याला व्यतिरेकाची पद्धत म्हणतात. म्हणून सांप्रदायिक पूर्वक श्रवण महत्वाचं आहे. त्यांनी बुद्धी काय होते? पांगत नाही. आणि अन्य पद्धतीच्या श्रवणाने बुद्धी पांगते. म्हणून काही जण सगळीच कडलं ऐकत असतात. कृपा करून सगळीकडे ऐकत जाण्याच्या मागे लागू नका. फक्त अद्वैतच ऐका, द्वैत ऐकू नका. आता यदृष्टम तद असत्यम. हे जे दिसतं, स्वप्न आणि जागृती या दोन्ही मध्ये दिसणं समान आहे आणि जे दिसतं ते असत्य आहे. आपण जे जे पाहतो ते सत्य नाही. मग सर्व दृश्य पदार्थांना पाहणारा द्रष्टा दृश्याला सत्य मानतो, तेव्हा तो अविवेकी असतो. या निर्णयामागे विवेक नाही. उदाहरणार्थ, आई मुलीला सत्य मानते. उदाहरणार्थ बरं का, तात्पुरतं.
कारण ब्रह्माचं उदाहरण देता येत नाही म्हणून. आई मुलीला सत्य मानते आणि मुलगी तिच्या बाहुलीला सत्य मानते. डॉल तिच्या बाहुलीला सत्य मानते. आता मुलगी बाहुलीला सत्य मानत असली तरी आई हसते, कारण तिला माहितीये की बाहुली सत्य नाही. ती त्याशी मुलीसाठी सत्यत्वाचा व्यवहार करते, पण सत्य मुलगी आहे हेच समजते. तसं आपण आणि संत, आपण दृश्य जगताला सत्य मानतो आणि सत्य हे ब्रह्मतत्व आहे हे संतांची धारणा असते. म्हणून संत आपल्या बरोबर राहतात. मुलीची आई जेव्हा डॉल बरोबर राहते तेव्हा ती आतमध्ये डॉल समजून राहते, पण बाहेर मात्र त्या मुलीसारखाच व्यवहार करते की खूप छान आहे बरं ही तुझी डॉल, झोपली की डोळे बंद करते बरं का. तसं संत आपल्याशी सामान्यांसारखा व्यवहार करतात, पण आतमध्ये असामान्य तत्व स्थिरावलेलं असतं आणि ते आहे यदृष्टम तद असत्यम. जे जे दिसतं ते असत्य आहे, ते मिथ्या आहे, ही संतांची धारणा आहे. म्हणून स्वप्नामध्येही दृश्यत्व आहे, म्हणजे दिसतं. जागृतीमध्येही दृश्यत्व आहे, मात्र दोघांचंही दृश्यत्व समान आहे आणि दोघांचं मिथ्यात्वही समान आहे. म्हणून स्वप्नामध्ये दृश्यत्व, जागृतीमध्ये दृश्यत्व, स्वप्नामध्ये मिथ्यात्व, जागृतीमध्येही तितकंच मिथ्यात्व. आता स्वप्नामध्ये स्वप्नस्थ पदार्थ सूक्ष्म वासनांमुळे आत विद्यमान आहे असं वाटतं आणि जागृतीमध्ये तो बाहेर विद्यमान आहे असं वाटतं. आचार्य सांगतात की दृश्यत्व फक्त मनाने कल्पलं म्हणून सत्य आहे. वास्तविक दृश्यत्व हेच मनोकल्पित आहे. दृश्यत्व हे मनःकल्पित आहे. स्वप्नामधलं दृश्यत्व जेवढं मिथ्या तेवढं जागृतीतलं दृश्यत्व सुद्धा मिथ्या. जीव कल्पित माया जशी मिथ्या तशी ईश्वर रचित माया सुद्धा मिथ्या. जीव रचित माया मिथ्या कशी? आम्ही घर बांधलं, ते घर 10, 20, 25 वर्षांनी पडायला येतं, संपलं. पण ईश्वराने बांधलेलं जे घर आहे ते लाखो वर्ष राहतं, त्याला जग असं म्हणतात. आता ईश्वराचं जग जास्त वर्षाचं आहे, पण जीव रचित कमी वर्षाचा आहे. पण अधिक वर्ष असो की कमी वर्ष असो, दोन्हीही संपणार आहे. यदृष्टम तद नष्टम. म्हणून आचार्य 5व्या कारिकेत सांगतात की एवढ्यानीच होत नाही, तर एकमेकांपासून भिन्न रूपाने अनुभवाला येणारे पदार्थ यांच्यामध्ये ग्राह्य आणि ग्राहकत्व नावाचा भेद आहे. स्वप्न जागरिते स्थानम एकम माहुर मनीषिणः भेदानां हि समत्वेन प्रसिद्धेर नैव हेतुना. ग्राह्य आणि ग्राहकत्व, स्वप्न आणि जागृती या दोघांमध्ये आहे. अनात्म पदार्थ हे ग्राह्य आहे आणि ग्रहण करणारा जीव हा त्याचा ग्राहक आहे. पदार्थ ग्राह्य आहे आणि जीव ग्राहक आहे. कसं काय मत आहे? ग्राह्य ग्राहक, ग्राह्य ग्राहक, ग्राह्य ग्राहक, काय काय कठीण वाटतंय. जो घेणारा आहे ना त्याला ग्राहक म्हणतात. ग्राहकांचं समाधान हेच आमचं ध्येय असं काही काही दुकानांमध्ये लिहून असतं. आणि ते करतात सुद्धा. बरं, लोक जगामध्ये सगळे लोक अप्रामाणिक कधीच नसतात.
5% प्रामाणिक लोकांच्या भरोश्यावर 95% अप्रामाणिक लोकांचा व्यवहार चालू असतो, नेहमी लक्षात ठेवा. ग्राह्य आणि ग्राहक. आता जीव ग्राहक आहे. कसा ग्राहक आहे? मी घर बांधलं. मी काय केलं हो घर बांधलं तर? घरासाठी गिट्टी आणली, घरासाठी लोखंड आणलं, घरासाठी सिमेंट आणलं, घरासाठी पाणी आणलं. आता कुठून आणलं होय? 5 महाभूतातून आणलं. पृथ्वी तत्वापासून वीट तयार झाली. ती या विटेची माती पाण्याने भिजवली म्हणजे जलतत्व आलं. ती वीट भट्टीमध्ये भाजली, अग्नितत्व आलं. त्या विटेमध्ये बारीक बारीक पोरस असे छिद्र तयार झाले म्हणजे आकाश तत्व आलं. आणि त्याच्यामध्ये हवा आहे म्हणजे वायू तत्व आलं. मग मी आणलेली वीट ही ग्राह्य आहे आणि आणणारा मी ग्राहक आहे. मग आता मी पैसे कोणाला दिले हो? ज्यांनी वीट बनवली त्याला पैसे दिले. वीट बनवणाऱ्यांनी माती कुठून आणली त्याला पैसे दिले का हो? ईश्वराला. मी वीट बनवणाऱ्याला पैसे दिले बरोबर, पण वीट बनवणाऱ्यांनी माती आणली ते ईश्वराला पैसे दिले का? भारतातली करन्सी अमेरिकेत चालत नाही, जर्मनीत चालत नाही, जपानमध्ये चालत नाही. तिथे त्यांच्या करन्सीत चालतात. आणि ईश्वराकडून विटेची भट्टी लावणाऱ्यांनी ईश्वराला काय दिलं हो? काहीच दिलेलं नाही. म्हणून मी जे उभारलं हे मिथ्या आहे आणि ज्यातून त्यांनी उभारलं आणलं तेही मिथ्या आहे. म्हणून जगतही मिथ्या आहे आणि जीव कार्य ही मिथ्या आहे. स्वप्न हे जीव कार्य आहे, सूक्ष्म वासनेतून झालेलं. म्हणून जीव कार्य मिथ्या आहे. घर बांधणं हे जीव कार्य आहे, मिथ्या आहे. जगताचं आयुष्य खूप मोठं आहे, घराचं आयुष्य 5-25 वर्षाचं आहे. म्हणून इंद्रिय गोचर ज्याही वस्तू आहे म्हणजे ज्या दिसणाऱ्या आहे. आता आपण दिसणं शब्दाचा अर्थ काढलाय. कानाने ऐकू येणंही पण आहे, जिभेने चाखणंही पण आहे. 5 ज्ञानेंद्रियांना जे कळतं ते दिसणं या सदरामध्ये मोडतो. म्हणून ज्या ज्या गोष्टी अनुभव योग्य म्हणजे इंद्रिय गोचर आहेत त्या सगळ्यांना मर्यादा आहेत. त्या मर्यादांना देश काल वस्तू परिच्छिन्नत्व असं म्हणतात. देश शब्दाचा अर्थ विशिष्ट स्थानामध्ये मर्यादित असणे. आम्ही नागपुरात राहतो, देश झाला. नागपूर व्यतिरिक्त बाहेर आम्ही असत नाही, अन्य स्थानात अभाव. काल विशिष्ट काळात असते आणि विशिष्ट काळानंतर नसते, विशिष्ट काळापूर्वी नसते. त्याला कार्य कालमर्यादा असं म्हणतात. आणि तिसरं वस्तू मर्यादा. याचा अर्थ गुलाब मोगऱ्यासारखा नसतो, वीट दगडासारखी नसते. अहो एक मोबाईल दुसऱ्या मोबाईल सारखा नसतो. कशाला पाहिजे? एक घड्याळ दुसऱ्या घड्याळीसारखी नसते. ते पण 2 घड्याळी, दोन्ही घड्याळीच आहेत पण एक घड्याळ दुसऱ्या घड्याळीसारखी नाही आहे. एक मोबाईल दुसऱ्या मोबाईल सारखा नाही आहे. एक घर दुसऱ्या घरासारखं नाही आहे. म्हणून देश परिच्छिन्न, काल परिच्छिन्न आणि वस्तू परिच्छिन्न. म्हणून सगळ्या मिथ्या वस्तू देश काल वस्तू परिच्छिन्न आहेत आणि स्वप्न सुद्धा देश काल वस्तू परिच्छिन्न आहे. म्हणून जागृतीतला पदार्थ आणि स्वप्नस्थ पदार्थ या दोनही मिथ्या आहेत. सत्यत्व बुद्धी इथे चालत नाही. मग आता विषयांना दिलेलं महत्व माझ्याकडनं कमी झालं पाहिजे. विषयांच्या मर्यादा लक्षात ठेवा. एकदा विवेकाने जर लक्षात घेतल्या तर साधक प्रपंचापासून
आपोआप मनाने निवृत्त होतो आणि तो प्रपंच वितथ आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे, भासमान आहे हे समजायला लागतो. म्हणजे प्रपंच सत्यत्व बुद्धीचा निराश झाला. आता भोगाची आसक्ती संपली की जमलं काम. सत्य नाही तर मग भोगाची आसक्ती कशाला पाहिजे. अहो, हाताला असलेली घड्याळ किती वाजले पाहायला कामी येते, पण झोपायच्या वेळेला आम्ही घड्याळ हाताला बांधून झोपतो का? नाही, आम्हाला पाहायचं नाही ना. मग आता त्याची सत्यत्व बुद्धीची गरज नाही, काहीच नाही. मग आता त्याच्या भोगाची गरज संपते म्हणून तो त्या पदार्थांना त्या काळी तुच्छ समजायला लागतो. म्हणून निद्रा काळी घड्याळ तुच्छ आहे. म्हणून हा सगळा संसार कदली स्तंभवत आहे. आता जे सगळं सांगितलं हे तुमच्या बुद्धीला बरोबर पटलाय. आता हे सतत याचे आवर्तन आपल्या बुद्धीवर झाले पाहिजे. आवर्तन शब्दाचा अर्थ काय घ्या, याचं रिपिटेशन, याचा पुन्हा पुन्हा अभ्यास हा बुद्धीवर केला तर कदली स्तंभवत केळीच्या खुंट्याप्रमाणे संसार निस्सार आहे. दृश्य पदार्थात शाश्वत सुख आणि शांती नाही. या निर्णयाकडे जर माझं वागणं येत राहिलं तर बरोबर आम्ही ज्या विचारावर येऊन पोचायचो तिथे येतो. संसार क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, नाशवान आहे. स्वप्न क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, नाशवान आहे. स्वप्नामध्ये शाश्वत सुख मिळत नाही आणि संसारामध्ये शाश्वत सुख आणि शांती मिळणं शक्य नाही. म्हणून ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. वृक्ष कसा आहे, ज्याचा छेद होतो, ज्याचा नाश होतो त्याला वृक्ष म्हणतात. संसाराचा सुद्धा आत्मविद्येने छेद होतो, नाश होतो. याला आत्मविद्या जमली ना, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. त्याला संसार वृक्ष त्रास देत नाही. क्षणाक्षणाला बदलणार, कायम विकारी होणार. काल माझ्याकडे एक साधक आले होते. थोड्या वेळासाठी बोलतो म्हणले, ते बोलले आणि त्यांच्या मनामध्ये हा स्थायी भाव झाला की खरंच संसार फार चटकन बदलणारा आहे. आपला रंग आणि रूप फार लवकर बदलत असतो संसार. म्हणून क्षणिक भासणार मृगजळ किंवा आकाशातली गंधर्व नगरी ही भासमान आहे, दृश्य आहे पण नाशवान आहे. थोडक्यात यदृष्टम तद अल्पम आणि यद अल्पम तद मर्त्यम. दृष्ट नष्ट स्वभावत्वात. आणि ज्याच्यामध्ये जर आम्ही अंतःकरण गुंतवलं तर मग ते मर्यादित होतं, अनित्य आहे, दुःखालाच कारण होतं. म्हणून स्वप्न आणि जागृती दोनही अवस्था समान आहेत. पटलं? तरीही एक कारिका घेतोय कारण त्याचं काही स्पष्टीकरण विनोदजी भागवतांच्या प्रश्नाने झालं आहे आणि ते आहे आदावंते ते अन्नास्ती वर्तमाने पित तथा विततई सदृशः संतो अवितथा इव लक्षिता. 6व्या नंबरची कारिका. पूर्वी नसतं, वर्तमानात भासतं आणि नंतर नसतं. ते वर्तमानात भासतं आहे असं समजू नका. घड्याळ पूर्वी नव्हतं, नंतर असणार नाही, वर्तमानात भासतं म्हणून ते खरं नाही. प्रत्येक वस्तूला सुरुवात आहे, प्रत्येक वस्तूला शेवट आहे. आदावंतेचे अन्न असते.
सुरुवातीलाही नाही आणि शेवटही नाही. ते जे सगळं आहे, सुरुवातीलाही नाही आणि शेवटही नाही असा पदार्थ वर्तमान काळात दिसत असला तरी तो नाही समजावा, हे बुद्धिमंतांचं सांगणं आहे. पूर्वी नाही शब्दाचा अर्थ प्राक अभाव असावा. उत्पत्ती पूर्वी जे नाही त्याला प्राक अभाव असं म्हणतात. आणि नष्ट झाल्यानंतर संपल्यानंतर जो नाही त्याला प्रथम स्वभाव काय म्हटलं नाना? प्रथम स्वभाव ध्वंस, प्रध्वंस. नाश झाल्यानंतर जे नाही त्याला प्रध्वंसा भाव असं म्हणतात. ज्या वस्तूला प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव आहे अशी वस्तू मर्त्य आहे, अनित्य आहे. आणि जिला प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव नाही अशी ब्रह्म वस्तू नित्य आहे, शाश्वत आहे, टिकाऊ आहे. अशी वस्तू वर्तमान काळात दिसत असूनही दिसत नाही, खरी नाही असं समजावं. उदाहरणार्थ मृगजळ उत्पन्न होण्यापूर्वी नव्हतं, संपल्यानंतर नाही आहे. रेताड वाळवंटामध्ये मृगजळ दिसत आणि तप्त ऊन लागतं त्याला. पण मध्ये काळी दिसत असलेलं जर ऊन नाहीच झालं तर मृगजळ नाहीच होऊन जातं, संपतं. तसं जन्मापूर्वी माझा देह नव्हता, मरणानंतर माझा देह असण्याची शक्यता नाही. याचा अर्थ मधल्या काळात असलेला माझा देह हा भास आहे, जागृती हा भास आहे, वस्तुस्थिती नाही, सत्य नाही. नासते विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवन्तस्त्वनयाः तत्त्वदर्शिभिः आदावन्ते ते यत्नास्ति वर्तमाने तत्तथा वितथैः सदृशा सन्तो अवितथा इव नश्यन्ते. म्हणून तत्वज्ञानी पुरुष दृश्य, अनित्य, अनात्म विषयापासून स्वतःच मन काढून घेतो. आणि असं काढून घेतल्यामुळे, मी काढलाय का? काढलं असेल तर असं काढून घेतल्यामुळे काम क्रोधादी विकाराच्या आहारी तो जात नाही. मग काय करतो? मग सदाचरण करतो, धर्माचरण करतो, देह आहे तोपर्यंत चांगला वागतो. पण स्वतःच अधःपतन करून घेत नाही, त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. ज्याला हे समजलं, दृश्य पदार्थातलं मिथ्यात्व समजलं आणि आपलं स्वरूप कळलं की तो सर्वतोपरी अचूक प्रयत्न करतो. आणि म्हणून पुढच्या कारिकेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण सोमवारी घेणार आहोत, कारण आज बुधवार आहे. आज रात्री पंचदशी 9 वाजता चित्रदीप, उद्या सकाळी भगवद्गीता आणि पुढचा विषय हा सोमवारी सकाळी, पण तो आणखीन सखोल आहे. आता जागृती कशी मिथ्या आहे याच्याबद्दल आणखीन सखोलता या विषयामध्ये सोमवारी राहणार आहे. कृपा करून 1 मिनिटही मिस करू नका. आणि कारिका क्रमांक 7 आपण सोमवारी सकाळी घेऊ. आज रात्री चित्रदीप पंचदशी 9 ते 10 या वेळात असेल आणि आपण सगळे ती अटेंड कराल. सगळ्या ग्रुप्सवर लिंक येईल. श्रुती स्मृतीवर सुद्धा ही लिंक आलेली असेल. रात्री 5 किंवा 10 मिनिटं आधी जर आपण सुरू केलात तर आपल्याला पंचदशी ऐकायला मिळणार आहे. उद्या सकाळी भगवद्गीता आणि सोमवारी याच्या पुढचा भाग आपण सगळं ऐकूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो की जागृती स्वप्ना एवढीच मिथ्या आहे या निश्चयासाठी आणखीन शंकराचार्यांनी एवढी बौद्धिक कसरत करून आपल्या बुद्धीत उतरवलं. पुन्हा सोमवारी सांगतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. काका
एक मिनिट काका, नमस्कार करते. हा, बोल. यद यद द्रष्टम तद मर्त्यम याच्या